हाय गाईज, कसे आहात? मस्त ना? तर आज आपल्याला इथं दही भेंडीची रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे. तर यासाठी आपल्याला लागणार आहे भेंडी. तर आपल्याला सुरुवातीला ह्या भेंडीला कट करून घ्यायचं आहे आणि ही भेंडी कट करताना आपल्याला अशी मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घ्यायची आहे, जेणेकरून की हे मोठे मोठे पीस केल्याच्या नंतर ते दिसायला एकदम भारी असं दिसते आणि खायलाही छान लागते. तर आपल्याला हे छोटे छोटे म्हणजे असे 2 पीसेसमध्ये कट करून घ्यायची आहे भेंडी. तर तर भेंडी कट केल्याच्या नंतर परत ते जे त्याचे पीसेस मोठे मोठे आपण केलेले होते ना, त्याच्या मधोमध असं कट करून घ्यायची आहे भेंडी, जेणेकरून की ती भेंडी आपण दही भेंडी करताना त्याच्यामध्ये पूर्ण आपण टाकलेले जिन्नस आतपर्यंत जावं म्हणून आपण ह्याला मधोमध असं कट करून घेणार आहोत. त्यामुळं आपल्या दही भेंडीला चव अशी एकदम भारी येणार आहे. तर इथं बघू शकतात, रेडी आहे आपण कट केलेली ही भेंडी. तर आता आपल्याला ना ही कट केलेली भेंडी अशीच बाजूला ठेवायची आहे आणि आता आपल्याला आपल्या गॅसची फ्लेम चालू करायची आहे आणि त्यावर आपल्याला कढई ठेवून घ्यायची आहे. आणि कढई गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. हे तेल टाकताना थोडंसं टाकायचं आहे, फक्त यामध्ये आपल्याला भेंडी अशी परतून घ्यायची आहे. तर आता आपण ना यामध्ये आपली भेंडी टाकून घेत आहोत. तर इथे आपण भेंडी टाकून घेतलेली आहेत. आता यामध्ये ना आपल्याला सुरुवातीला यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ पण ॲड करायचं आहे आणि परत याला आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. तर बघू शकता तिथं आपण हळद मीठ चवीनुसार टाकलेलं आहे, त्याला एकदम असं मिक्स केलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपली भेंडी अशी ना छान शिजल्यासारखी झाली, म्हणजे एकदम कच्चीही नाही आणि एकदम जास्त शिजलेलीही नाही. तर आता ही भेंडी आपल्याला ना एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. तर बघू शकता इथं आपण ही शिजलेली भेंडी एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे. तर हे आपल्याला असं साईडला ठेवायचं आहे आणि या भेंडीसाठी दही भेंडीसाठी लागणारा आपण इथं कांदा कट करणार आहोत. तर इथं आपण एक कांदा घेतलेला आहे आणि हा कांदा आपण एकदम छोट्या साईजचा घेतलेला आहे, कारण की आपली क्वांटिटी कमी प्रमाणात असल्यामुळं कांदा हे आपल्याला छोटा लागत आहे. तर इथे आपल्याला ना हा कांदा एकदम छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे आपण कांदा कट करत आहोत आणि छान असं छोट्या छोट्या पीसेसमध्ये ते आपण कांदा कट करून घेतलेला आहे. तर बघू शकता इथे आपला कांदा आता कट होऊन रेडी आहे. तर यासाठी आपल्याला आता लागणार आहे एक मिरची. तर ही मिरची ही आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे आपण मिरची ही कट करून घेतलेली आहे आणि यासाठी लागणार आहेत आपल्या लसणाच्या 2 पाकळ्या. तर तेही आपल्याला अशा मिरचीसारख्या छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायच्या आहेत. तर बघू शकतात की आपलं इथं कांदा मिरची आणि लसूण एकदम कट करून व्यवस्थित रेडी आहे. आता आपल्याला पुढच्या प्रोसेसकडे वळायचं आहे. इथे आपल्याला जसं आपल्या दही भेंडीला लागणारं तेल कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. तर यामध्ये सुरुवातीला आपल्याला जिरे, नंतर त्यामध्ये लसूण ॲड करायचं आहे आणि ते थोडासा लालसर कलरचा झाल्याच्या नंतर त्यामध्ये कांदा आणि जी चिरलेली मिरची होती ना ती पण आपल्याला त्यामध्ये मिक्स करायची आहे आणि व्यवस्थित त्याला असं हलवून घ्यायचं आहे. तर हे आपल्या साईडला शिजत असताना इकडं साईडला आपण आपल्या दही भेंडीसाठी लागणारं दही घेतलेलं आहे. त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि काळा मसाला हे आपण त्यामध्ये ॲड केलेला आहे आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून की ते आपल्या दही भेंडीमध्ये ॲड करायचं आहे आपल्याला. तर बघू शकता इथं आपलं दही एकदम छान रेडी आहे. तर हे रेडी झालेलं दही आता आपल्याला ना आपल्या जे कांदा मिरची लसूण जे होतं ना त्यामध्ये आता आपल्याला हे दही ॲड करायचं आहे. तर बघू शकता तिथं आपण हे दही आता ॲड केलेलं आहे. याला आता मिक्स व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. ते बघू शकता आपण यामध्ये दही एकदम मस्त असं मिक्स करून घेतलं आहे आणि या तर बघू शकता इथे किती छान असं
झालं. यामध्ये आता आपल्याला भेंडी आपली शिजलेली ॲड करायची आहे आणि याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. तर बघू शकता तिथे आपली दही भेंडी जवळपास तयारच झालेली आहे म्हणायचं. तर आता यासाठी लागणाऱ्या आपल्याला कोथिंबीर आपण कट करत आहोत. ही पण आपण कोथिंबीर छोटी छोटी कट करून घेतली आहे आणि ही छोटी छोटी कोथिंबीर कट केलेली ना आता आपल्याला आपल्या दही भेंडीमध्ये वरून टाकायची आहे आणि ही कोथिंबीर टाकल्याच्या नंतर आपल्याला त्याला व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आहे. तर इथे आपले रेडी झालेले आहे दही भेंडी. तर बघू शकता आता आपल्या दही भेंडीचा फायनल लूक किती छान दिसत आहे. बघताच क्षणी आपल्याला तो खाण्याची इच्छा होत आहे. तर म्हणजे ही दही भेंडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि माझ्या ह्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि सबस्क्राईबच्या पुढे बेल आयकॉनचं जे बटन असतं त्यावर प्रेस करा, जेणेकरून की माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचले. आणि आवडले असेल तर लाईक करा.